इत्यादी सेवांमध्ये समाविष्ट करता येऊ शकेल। राज्यातल्या आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रचाराला वेग आला असून प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रचार सभांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर, भिवंडी, निजामपूर, उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका इथे निवडणुकीसाठी प्रचार सभा घेणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी काल जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ भव्य रोड शो केला। दर्जेदार रस्ते, पाणीपुरवठा योजना, पंपिंग स्टेशन, मलनिस्सारण प्रकल्प, PM ई बस सेवा, घनकचरा व्यवस्थापन, उद्यानांचं सुशोभीकरण आणि कॅन्सर रुग्णालय या सर्व कामांसाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे, शिवसेना पक्ष आणि राज ठाकरे यांचे मनसे एकत्र आली असली तरी या निवडणुकीत मनसेचं सर्वाधिक नुकसान होणार आहे असं ते यावेळी म्हणाले। नागपूर महानगरपालिकेच्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये तिरंगा चौक इथे जाहीर सभा घेतली। गेल्या 10 वर्षात भाजपाच्या नेतृत्वाखाली झालेल्या नागपूर शहराच्या विकासाकडे त्यांनी लक्ष वेधलं। खऱ्या अर्थाने या नागपूरमध्ये जर कोणी काम केलं असेल तर ते भाजपने महायुतीने केलेलं काम आहे। माननीय गडकरी साहेबांनी आम्ही केलेलं काम आहे। या नागपूरच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण केलेलं काम तुम्ही पाहू शकता। त्यामुळे आता पुन्हा एकदा नागपूरची बागडोर ही महायुतीच्या हाती, भाजपाच्या हाती द्यायची आहे। तुम्ही विचार करा, एखादा दुसरा नगरसेवक निवडून आला, काय काम या ठिकाणी करणार आहे? लंगलंग काम आहे, काहीच करू शकत नाही। पण हे जे नगरसेवक या ठिकाणी आहेत, हे जे उमेदवार आहेत, या उमेदवारांच्या पाठीशी माननीय गडकरी साहेब आणि देवा भाऊ या ठिकाणी भक्कमपणे उभे आहेत। मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याकरता आलोय, हे उमेदवार जे या ठिकाणी आणलेले आहेत यांचा गॅरंटर हा देवा भाऊ आहे। यांच्या वडिलांमध्ये एक एक काम करण्याची गॅरंटी ही मी या ठिकाणी घेतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यामध्ये शिवाजीनगर